पाटील साहेब नमस्ते. स्वागत आहे तुमचं. खरं तर आता कारखान्याची इलेक्शन सुरू आहे, रणधुमाळी सुरू आहे. काय सांगाल कारखान्याबद्दल? 1985-86 साली ह्या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम सुरू झाला. बर. फार दुष्काळी भागामध्ये हा कारखाना लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या नेतृत्वाखालील त्यांचे कार्यकर्ते संस्थापक चेअरमन पंडितराव जाधव, बर, नानासाहेब सगरे, अजितराव घोरपडे, कोळेकर बापू, जालंधर देसाई, आप्पासाहेब पारेकर, बळवंत झुरे, बर, तुकाराम बापू जाधव अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या त्या ताकदीमुळं हा कारखाना उभा राहिला. त्यावेळेला तालुक्यामध्ये एवढी दुष्काळाची परिस्थिती होती की शेअर घेत असताना सभासदांना 10-20 रुपये सुद्धा देण्याची ताकद नव्हती. बर. त्या काळामध्ये कुणी शेरडं मेंढरं विकून, कुणी उकंड्यातील खत विकून किंवा गळ्यातील मंगळसूत्र विकून शेअर घेतले. बर. आणि हा कारखाना उभा केला. आणि कारखाना उभा करत असताना शेअर भांडवल कमी पडत होतं. बर. मग कारखान्याला शेअर भांडवल कमी पडत असल्यामुळं कारखाना उभा राहत नव्हता. पण त्यावेळेला आत्ताचे जे माजी आमदार आहेत, माजी अर्थमंत्री जयंत पाटील साहेब, त्यांचे लोकनेते राजाराम बापू, त्यांचे वडील यांनी 5 लाख रुपये राजाराम बापू कारखान्यातील भाग भांडवल पंडितराव जाधव, नानासाहेब सगरे, घोरपडे सरकार, अजितराव घोरपडे सरकार ह्या मंडळीला त्यावेळेला कारखाना उभा करण्यासाठी मदत केली. बर. कारखान्यामध्ये 5,000 टन सुद्धा 85-86ला ऊस नव्हता. बर. त्यावेळेला ट्रायल सीझन चालू होत असताना 100 किलोमीटर ऊस पंडितराव जाधव, नानासाहेब सगरे, अजितराव घोरपडे, कोळेकर बापू ह्या अशा त्यावेळेला असणाऱ्या विद्यमान संचालक चेअरमनांनी आणला. कारखान्याचं पहिला गळीत हंगामाचं क्रशिंग त्यावेळेला टँकरनं पाणी आणून 1,19,000 टनाचं क्रशिंग केलं. आणि कारखाना पहिल्या सीझनपासूनच नफ्यात येत येत गेला. त्यानंतर कालांतराने 2-3 वर्षानंतर निवडणूक झाली. त्यानंतर नानासाहेब सगरे चेअरमन झाले. बर. पंडितराव जाधव बाजूला गेले. त्याने सुद्धा तालुक्यामध्ये पाणी नसताना नानासाहेब सगरेंनी सुद्धा 100 किलोमीटर ऊस आणून कारखाना चालवला. 3 लाख टन क्रशिंग, मी त्या साखर कारखान्याला कर्मचारी आहे, 3 लाख टन क्रशिंग केलं. कारखाना नफ्यात आला. आम्हाला 29% बोनस नानासाहेबांनी दिला. महिन्याला आमचा वेळेवर पगार होत होता. शेतकऱ्यांना वेळेवर बिलं जात होती. नानासाहेबांचं आकस्मिक निधन झालं 5-10 सीझन गेल्यानंतर. आणि नानासाहेबांच्या वारसांच्या ताब्यात हा कारखाना आला. त्यानंतर कारखान्याला जी ओहोटी लागली ते कारखान्याचं क्रशिंग 1-2-3 सीझन चांगलं झालं. त्यानंतर शेंडगे बापू असतील, अजितराव घोरपडे माजी पाटबंधारे राज्यमंत्री यांनी तर या म्हैसाळ योजनेसाठी सर्वात फार कष्ट घेतलं. बर. आणि आर आबा असतील, ह्या लोकांनी या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये एक म्हैसाळ योजना ही गंगा या तालुक्यामध्ये आणली. ऊसाचं क्षेत्र वाढत गेलं. आज तालुक्यामध्ये 4-5 लाख टन ऊस आहे. आणि 2019 पासून हा कारखाना नानासाहेबांच्या वारसानी कर्जबाजारी करून बंद ठेवला आहे. आज आमच्या कामगारांचा फंड दिलेला नाही. आज आमच्या कामगारांचे पगार थटलेत. कामगार पतसंस्थेचे कोट्यवधी रुपये त्यांच्याकडेच आहेत. काही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सोडून दुसऱ्या बँकेत ज्या शेतकऱ्यांचे खाते आहेत त्यांची अजून ऊसाची बिलं आहेत. वाहनवाल्यांच्यावरती कर्ज काढलेत. त्या वाहनवाल्यांच्यावरती आज 10-15 लाख रुपये कर्ज आहेत. काय कामगारांच्यावरती कर्ज काढलेत ते पण थकीत आहेत. आज वस्तुस्थिती जर बघायला गेली, हा कारखाना फार डबघायला आणला आहे. कवठेमंकाळ तालुक्यात एवढीच मोठी संस्था आहे आर्थिक उलाढाल असणारी, ती आज सध्या बंद असल्यामुळे कवठेमंकाळची असू देत, कवठेमंकाळ तालुक्यातील अनेक गावातील बाजारपेठ ओस पडल्या म्हटलं तर काय वागू होणार नाही. आणि म्हणून आज
आमचे 585 कर्मचारी इथं काम करत होते. आज जवळजवळ 400-450 कामगार आम्ही संघटनेचं काम करतो आहे. ह्या महांकाली बचाव कृती समितीच्या पाठीमाग आहे. तालुक्यातील चांगली चांगली माणसं या पॅनेलच्या मागं उभं आहेत आणि मला खात्री आहे आज ऊस घालवताना शेतकऱ्याला एकराला 5-10 हजार रुपये द्यायला लागते दुसऱ्या कारखान्याला ऊस पाठवताना. शेतकरी सभासद फार चिडलेला आहे. ह्या अवस्थेमध्ये ही विलक्षण लागलेली आहे आणि मला खात्री आहे की महांकाली बचाव कृती समितीचंच पॅनेल बहुमताने येणार आणि पुन्हा ह्या पॅनेलमधील जे संचालक आहेत ते आणि कामगार मिळून आम्ही श्री महांकाली सहकारी साखर कारखाना सुरू करणार आणि शेतकऱ्यांना आणि कामगारांना न्याय द्यायचं काम आम्ही करणार. एवढं मी हमी देऊन सांगतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.